भाग 5. रावडी गणपत या कादंबरीची पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पत्रकार: अनिताजी, कोर्टाचा निकाल ऐकल्यावर तुमचं काय म्हणणं आहे? अनिता नजरेत संयम ठेवत: आज न्यायालयात माझे वडील हरले असतील, पण सत्य अजून जिवंत आहे. हे युद्ध आज संपलेलं नाही, ही तर सुरुवात आहे. अनिताने कमलेश चौधरीची भेट घेऊन ह्या प्रकरणाची दखल घेण्याचे आणि माधवपूरला महेंद्र आणि विक्रम ठाकूरच्यापासून मुक्त करण्याची विनंती करण्याचे ठरविले. लखनौतील एका हॉटेलमध्ये अनिताने कमलेश चौधरीची भेट घेतली. अनिता: चौधरी साहेब, कोर्टात काही सिद्ध झालं नाही, पण तुम्ही आणि मी दोघेही जाणतो ठाकूर बापलेकाचं साम्राज्य काय आहे. माधवपूर आता जंगल झालंय आणि तुम्हीच होतात ज्यांनी माझ्या वडिलांना सत्याचा आवाज म्हटलं होतं. आता तो आवाज दाबला गेलाय. मला तुमची पुन्हा एकदा गरज आहे. कमलेश चौधरी गंभीर होत: अनिता, मी तुला वचन देतो, महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूर यांना यावेळी त्यांच्या राजकीय संरक्षणासकट उघडं करणारच. हे फक्त तुमचा वैयक्तिक दुखणं नाही, हे या राज्याचा प्रश्न आहे. यावेळी हा कमलेश चौधरी विधानसभेत सरकारला त्राही करून सोडेल. कमलेश चौधरीने अनिताला आश्वासन दिले की महेंद्र आणि विक्रम ठाकूरला तो नेस्तनाबूत करेल आणि त्याने विधानसभेत सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली. आज उत्तर प्रदेश विधानसभेत विशेष अधिवेशन भरले होते. विरोधी पक्षनेता कमलेश चौधरी आज सरकारला घेरायची पूर्ण तयारी करून आले होते. कमलेश चौधरी मुद्दाम वेळ घेत होते. त्यांचं भाषण थेट महेंद्र ठाकूर मंत्री साठगांठ या मुद्द्यावर केंद्रित होते. कमलेश चौधरी भाषणात: माननीय सभापती महोदय, मी आज या सभागृहात एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडत आहे. माधवपूरच्या पत्रकार अमरीश मिश्रा यांचा खून, त्यानंतर पोलिसांकडून झालेले दुर्लक्ष आणि शेवटी कोर्टातील साक्षीदारांवरचा दबाव हे सर्व एका गोष्टीकडे इशारा करतात: सत्तेच्या पाठबळाने पोसलेली गुन्हेगारी व्यवस्था. महेंद्र ठाकूर कोण आहे? एक गुन्हेगारी सम्राट, आणि त्याचा मुलगा विक्रम तरुणांच्या रक्तात भीती मिसळणारा. गृहमंत्र्यांना मी विचारतो, आजवर त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई का झाली नाही? कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याची हिंमत झाली नाही की ते दोघांवर हात ठेवतील का? कारण त्यांना राजकीय अभयदान मिळालं आहे का? सभागृहात गदारोळ झाला. मंत्रिमंडळ चिडले. काही सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. विधानसभेत सर्वच सदस्य एकदमच बोलू लागले. गृहमंत्र्यांनी ह्यावर ठोस पावलाचे आश्वासन दिले आणि सभागृह तहकूब करण्यात आले. गृहमंत्र्यांनी दबावात येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यांनी महेंद्र ठाकूरचं नाव न घेता माधवपूरमधील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी एक विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करत असल्याची घोषणा केली. गृहमंत्री मायक्रोफोनसमोर: सरकारने हे गांभीर्याने घेतलं असून आम्ही एक कठोर, निष्पक्ष आणि निडर पोलीस अधिकारी ACP समर प्रताप सिंग यांची माधवपूर शहर क्राईम कंट्रोल स्पेशल युनिटचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. समर प्रताप सिंग यांच्या कामगिरीचा ट्रॅक रेकॉर्ड संपूर्ण देशाला माहीत आहे. त्यांनी बिहार, झारखंड आणि बुंदेलखंडमध्ये अनेक गुन्हेगारांची नाकेबंदी केली आहे. समर प्रताप सिंग हा फक्त पोलीस अधिकारी नव्हता, तो न्याय आणि अन्यायाविरुद्धचा लढाईगार होता. बिहार, झारखंड, बुंदेलखंडमध्ये त्याने अनेक गुन्हेगारांना नेस्तनाबूत केले होते. त्याची प्रामाणिकपणा, निडर वृत्ती आणि जनतेसाठी जीवाची बाजी लावण्याची तयारी त्याला खरा हिरो बनवायची होती. गृहमंत्रालयाच्या प्रशस्त पण तितक्याच गंभीर वातावरणात समर प्रताप सिंह बसला होता. समोर गृहमंत्रींचा टेबल फाईल्सच्या ढिगाऱ्याने भरलेला. गृहमंत्रींच्या चेहऱ्यावरची कठोरता आणि डोळ्यांतली तीक्ष्ण चमक स्पष्ट सांगत होती की ही भेट साधी नाही. समर प्रताप, गृहमंत्री बोलायला सुरुवात करत म्हणाले, तुझ्या कामगिरीबद्दल मला सगळं माहीत आहे. बिहारमध्ये नक्षल ऑपरेशन, झारखंडमधील खंडणीखोरांचा बंदोबस्त आणि बुंदेलखंडमधील माफिया सफाई. तू जिथे गेलास तिथे कायदा आणि न्याय परत आला. समरने नम्रतेने उत्तर दिलं, धन्यवाद सर, पण हे सगळं माझ्या टीमचं काम आहे. मी फक्त माझं कर्तव्य केलं. गृहमंत्री हलकेसे हसले. तुझं कर्तव्य करणं म्हणजे अर्धी लढाई जिंकणं समर, पण आता तुझ्यासमोर वेगळी लढाई आहे. माधवपूरचं नाव ऐकलं आहेस? हो सर, समरने थोड्या गंभीर आवाजात उत्तर दिलं. तिथे माफियांचा जोर आहे. महेंद्र ठाकूर आणि त्याचा मुलगा विक्रम ठाकूर नावं ऐकली आहेत,
पण त्यांना राजकीय संरक्षण असल्यामुळे कोणीही हात लावत नाही. गृहमंत्रींच्या डोळ्यात कठोर नजर आली. बरोबर, आणि आता तेच संपवायचं आहे. माधवपूरचं वातावरण बदलायचं आहे. लोकांचा विश्वास परत मिळवायचा आहे. तुला तिथे ॲडिशनल SP म्हणून नियुक्त करत आहोत. आणि हो, तुझ्या प्रामाणिक सेवेसाठी तुला या निमित्ताने प्रमोशनसुद्धा मिळेल. समरच्या चेहऱ्यावर स्थिर निर्धार उमटला. सर, काम कितीही अवघड असो, मी मागे हटणार नाही. पण मला पूर्ण मोकळं मैदान हवं, कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय. मी तुला शब्द देतो. गृहमंत्री ठाम आवाजात म्हणाले. तुला हवं तसं काम कर, पण सावध रहा. ठाकूर बापलेक फक्त गुन्हेगार नाहीत, ते हुशार खेळाडू आहेत. त्यांनी आधीच अनेक अधिकाऱ्यांचे करिअर आणि आयुष्य संपवले आहेत. सर, समरने डोळ्यात जिद्दीची चमक आणत उत्तर दिलं. माझं करिअर लोकांचं संरक्षण करण्यासाठी आहे, त्यांच्यासमोर झुकण्यासाठी नाही. गृहमंत्र्यांनी फाईल पुढे सरकवली. ही तुझी नियुक्ती ऑर्डर. उद्याच माधवपूरला हजर हो. लक्षात ठेव, तिथे तुझं प्रत्येक पाऊल शहराच्या भवितव्याला ठरवेल. ऑर्डर हातात घेत समरने सॅल्यूट केला. येस सर, मी फक्त कायदा आणि न्याय यांची बाजू घेईन. भीती, धमकी किंवा दबाव मला थांबवू शकत नाही. माधवपूरच्या लोकांना मी आश्वस्त करतो, या शहरात आता सुरक्षा आणि न्याय कायम राहणार आहे. गृहमंत्र्यांच्या डोळ्यात संतोषाचा प्रकाश दिसला. त्यांनी समर प्रतापसाठी एक तपशीलवार ऑपरेशन प्लॅन आणि मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. समर प्रताप सिंग शांतपणे उठला. डोळ्यात ठाम निश्चय आणि पावलांनी त्या हॉलमधून बाहेर पडला. त्या संध्याकाळी दिल्लीतील त्यांच्या सरकारी क्वार्टर्समध्ये समर घरी परतला. 5 वर्षांची निशा सोफ्यावर बसून कार्टून पाहत होती. तिच्या शेजारी अमिशा चहा पीत बसली होती. समरने दारातूनच हसत आवाज दिला. निशा, पापा आले. निशा आनंदाने धावत आली आणि त्याच्या मांडीवर उडी मारली. अमिशाने विचारलं, आज खूप गंभीर दिसतोस, काही खास झालं का? समरने तिच्या हातातल्या कपाला टेबलावर ठेवत म्हटलं, खास नाही, खूप खास. मला माधवपूरला बदली मिळाली आहे आणि त्यासोबत ॲडिशनल SP पदावर प्रमोशन. अमिशाच्या चेहऱ्यावर आधी अभिमानाची छटा आली, पण लगेच काळजीची रेषा उमटली. माधवपूर, ते नाव मी ऐकलंय. खूप धोकादायक जागा आहे ना? हो, समरने शांतपणे मान हलवली. पण तिथेच माझी गरज आहे. मी फक्त एक वचन हवंय तुला. कितीही कठीण वेळ आली तरी तू आणि निशा माझा विश्वास ठेवाल. अमिशाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तू नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहिलायस समर. आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्या क्षणी समरला जाणवलं, माधवपूरमध्ये त्याची लढाई फक्त गुन्हेगारांशी नाही, तर प्रत्येक त्या भीतीशी असेल जी लोकांच्या मनात बसली आहे. माधवपूर रेल्वे स्टेशनवर दुपारचे ऊन मंदावायला लागले होते. प्लॅटफॉर्मवर गजबज होती. चहाच्या गाड्या, फेरीवाले आणि हळूहळू निघणाऱ्या गाड्यांचा आवाज. या सगळ्या वातावरणात समर, अमिशा आणि लहान निशा प्लॅटफॉर्मवर उतरले. निशा आपल्या आईच्या हातात उभी राहून इकडे तिकडे बघत होती, तर अमिशा स्टेशनच्या जुन्या पण देखण्या इमारतीकडे कौतुकाने पाहत होती. गाडी थांबताच गर्दीतून एक उंच, सडपातळ, हसऱ्या चेहऱ्याचा पोलीस अधिकारी पुढे आला. तो सब इन्स्पेक्टर पवन शर्मा होता. त्याने पुढे येऊन जोरदार सल्यूट केला. सर, माधवपूरमध्ये आपले स्वागत आहे. पवनने मनापासून हात मिळवला. धन्यवाद पवन, समरने साध्या पण ठाम आवाजात उत्तर दिले. चल, आपण आधी घरी जाऊ, कुटुंबाला आराम मिळू दे. स्टेशन बाहेर त्यांच्यासाठी एक पोलीस जीप तयार होती. जीप स्टेशन रोड, नंतर वळणावळणाच्या गल्ल्या आणि मग एका शांत, झाडांनी वेढलेल्या भागातून गेली. मोठ्या लोखंडी गेटमधून आत शिरल्यावर बंगला दिसला. पांढऱ्या रंगाचा, जुनी पण मजबूत रचना. पुढे हिरवळ आणि एका कोपऱ्यात फुलांचा बगीचा. अमिशाच्या डोळ्यात चमक आली. समर, खूप सुंदर आहे हे ठिकाण. अपेक्षा नव्हती इतका मोकळा आणि शांत परिसर मिळेल, ती आनंदाने म्हणाली. निशा तर दारातच उतरताच लॉनमध्ये धावत सुटली आणि पिवळ्या फुलांना हात लावू लागली. घरातल्या खोल्या स्वच्छ, हवेशीर होत्या. मोठ्या हॉलमध्ये साधं पण देखणं फर्निचर होतं, तर मागे एक छोटासा अंगण भाग होता जिथे झुला लावलेला होता. अमिशाने लगेच स्वयंपाकघर तपासले आणि समाधानाने हसली. थोडा वेळ कुटुंबाला घरी सोडून समर पवनसोबत पोलीस स्टेशनकडे निघाला. स्टेशन शहराच्या उत्तरभागी होते. एक जुनाट पण व्यवस्थित राखलेली इमारत. आत प्रवेश करताच सर्वजण उठून उभे राहिले. इन्स्पेक्टर दिनकर पांडे, चाळीशीतील एक कडक पण स्नेही व्यक्ती, पुढे आला. सर, माधवपूर पोलीस परिवारात आपले स्वागत आहे.
दिनकर पांडेने हस्तांदोलन करत म्हटले. धन्यवाद पांडेजी. इथल्या परिस्थितीबद्दल लवकरात लवकर समजून घ्यायची आहे. उद्यापासून आपण सगळे मिळून कामाला लागूया. समरने गंभीर पण आत्मीयतेने उत्तर दिले. स्टेशनच्या आतली हवा एकदम बदलली होती. सर्वांना जाणवत होते, नवा अधिकारी केवळ कागदोपत्री नाही तर खरोखरच काम करण्यासाठी आला आहे. आणि माधवपूरमध्ये हे बदलाचे वारे लवकरच जाणवणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनच्या कॉन्फरन्स रूममध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्र जमले होते. मोठ्या टेबलाभोवती समर प्रताप सिंह बसला होता. समोर गंभीर आणि एकाग्र चेहऱ्यानं प्रत्येकाकडे पाहत. टेबलावर फाईली, काही छायाचित्रे आणि नकाशे पसरलेले होते. त्यानं सुरुवात केली. माधवपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भीतीचं साम्राज्य आहे. महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूर हे फक्त गुन्हेगार नाही आहेत, तर स्थानिक राजकारण आणि प्रशासनातही त्यांचे पाय घट्ट रोवलेले आहेत. खून, खंडणी, तस्करी, जमिनीवर कब्जा, काहीही म्हणा, त्यांचा हात आहे. आणि पोलिसांच्या गळ्यातही त्यांनी भीतीचं लोखंडी पट्ट घातलंय. पण आता हे सगळं बदलणार आहे. कॉन्फरन्स रूममध्ये क्षणभर शांतता पसरली. काही जणांनी नजरा चुकवल्या, कारण ठाकूर बापलेकाची दहशत त्यांनी स्वतः अनुभवल्याची आठवण मनात आली होती. समर पुढे म्हणाला, मी एकट्यानं काही करू शकत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाची भूमिका यात तितकीच महत्त्वाची आहे. आपण व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीनं काम करू. पहिला टप्पा माहिती गोळा करणं. मला त्यांचे सर्व गैरकृत्ये, त्यांच्या संपर्कातील लोक, पैशाचा प्रवाह, त्यांच्या हालचाली सगळं कळायला हवं. एकदा ही माहिती मिळाली की बाकीचे काम सोपे आहे. त्यानं पवनकडे वळून सांगितलं, पवन, तुझ्या खबऱ्यांना ताबडतोब कामाला लाव. हे फक्त हलकीशी चौकशी नाही, मला त्यांच्या दिवसातील प्रत्येक हालचाल, कोणाशी भेटतायत, कुठे जातायत, कुठे किती वेळ थांबतायत, अगदी सगळं कळायला हवं. पवनने मांडो लावली. समजलं सर, आजच संपर्क करतो आणि नेटवर्क पूर्णपणे सक्रिय करतो. समरने मग स्टेशनमधील इतर अधिकाऱ्यांकडे पाहत स्पष्ट सांगितलं, आपण त्यांच्या भीतीत जगायचं नाही, तर त्यांना आपल्यापासून घाबरायला लावायचं आहे. पण लक्षात ठेवा, कोणतीही कारवाई करण्याआधी पुरावे हवेत. कोर्टात केस उभी राहिली पाहिजे आणि ती पक्की उभी राहिली पाहिजे. आपला उद्देश फक्त अटक करणं नाही, तर त्यांना कायमचं गुन्हेगारीतून बाहेर काढणं आहे. काही क्षण खोलीत शांतता पसरली. मग समर खुर्चीवर टेकून थोडा विचार करू लागला. त्याला आठवलं, अमरीशच्या खुनानंतर सर्वाधिक धैर्याने आवाज उठवणारी एकच व्यक्ती होती, अनिता. तिच्याकडे नक्कीच काही माहिती असणार होती, जी अधिकृत कागदोपत्री नसेल, पण तपासासाठी उपयुक्त ठरेल. सर्वांनी एकमुखाने येस सर म्हटलं आणि त्या क्षणी खोलीत एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. पुढच्या काही दिवसात माधवपूरमध्ये समर प्रताप सिंगचा शोध आणि नजर सर्वत्र लागणार होती. त्याने सर्व अधिकाऱ्यांना कामाला लागायला सांगितले आणि पवनला थांबायला सांगितले. इतर सर्व अधिकारी गेल्यावर समर पवनला म्हणाला, मला माहिती आहे, या प्रकरणात सर्वात जास्त त्रास अनिताने सहन केला आहे. तिचे वडील अमरीशला त्यांनी दिवसा ढवळ्या मारलं आणि तरीही कायदेशीर कारवाई झाली नाही. तिने लढा दिला आहे आणि तिच्याकडे या गुन्हेगारी साम्राज्याबद्दल मौल्यवान धागेदोरे असतील. आज संध्याकाळी मी स्वतः तिची भेट घेणार आहे. पवनने थोडा काळजीयुक्त चेहऱ्याने विचारलं, सर, तिचं प्रोटेक्शन बघायला लागेल. महेंद्र ठाकूरला हे कळले तर ती पुन्हा धोक्यात येऊ शकते. समरने निर्धाराने उत्तर दिलं, पवन, मी स्वतः तिचं रक्षण करेन. अनितासारख्या लोकांमुळेच आपल्या समाजात अजून न्याय जिवंत आहे. तिच्या मदतीशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही. दुपारची वेळ होती. सूर्याची कडक उन्ह माधवपूरच्या रस्त्यांवर पसरली होती. पण समर प्रताप सिंग, दिनकर पांडी आणि पवन यांच्या गाड्या सरळ महेंद्र ठाकूरच्या भव्य बंगल्याकडे निघाल्या होत्या. गाडीच्या काचेतून बाहेर पाहताना पवनच्या डोळ्यात सतर्कता होती, तर पांडे नेहमीसारखा स्थिर पण तयारीत होता. समरच्या चेहऱ्यावर मात्र एकदम शांत पण टोकदार भाव होते. वादळ येण्याआधीची शांतता जशी असते तशी. महेंद्र ठाकूरचा बंगला शहराबाहेरील एका मोठ्या प्लॉटवर उभा होता. उंच भिंती, लोखंडी गेट, गेटच्या दोन्ही बाजूंना रायफल धरलेले 2 अंगरक्षक आणि आत हिरवळीवर उभी असलेली महागडी गाड्यांची रांग. सर्व काही सत्तेची आणि पैशाची मिरवणूक करणारेच. गाडी थांबताच एक अंगरक्षक पुढे आला. पांडेनं आपली पोलीस ओळख दाखवताच गेट हळूच उघडले गेले. गाड्या थेट मुख्य पोर्चपर्यंत गेल्या. आत प्रवेश करताच समोरच्या संगमरवरी हॉलमध्ये महेंद्र ठाकूर आरामखुर्चीत बसलेला दिसला. पांढरा कुर्ता, गळ्यात सोन्याची साखळी, बोटात अंगठ्या आणि चेहऱ्यावर एक आत्मविश्वासपूर्ण स्मित, जणू काही तो अजूनही आपल्या राज्यात अजेय आहे. त्याच्या बाजूला विक्रम ठाकूर,
थोडा तरुण, पण डोळ्यात तितकाच अहंकार. अरे वा, आपल्या माधवपूरचे नवीन ASP साहेब. महेंद्र उभा राहून हसत म्हणाला, या या बसा. ऐकलंय की तुम्ही फार कडक आहात, पण आम्हीही काही साधे नाही आहोत. पवन आणि पांडे दोघेही सावध होते. महेंद्रनं हाताच्या इशाऱ्याने नोकराला काहीतरी सांगितले. काही क्षणात टेबलावर महागडी दारू, फळे आणि एक मोठा लिफाफा ठेवण्यात आला. ही तुमच्यासाठी एक छोटीशी भेट SP साहेब. आपण सगळे एकत्र राहिलो तर माधवपूर स्वर्ग बनेल. तुम्हालाही फायदा, मलाही फायदा. समरनं लिफाफ्याकडे नजर टाकली आणि हलकसं हसत म्हणाला, माझ्या वर्दीत जागा पैशासाठी नाहीये ठाकूर साहेब, आणि मी स्वर्ग बनवायचं ठरवलंय, पण गुन्हेगारांसाठी नव्हे. विक्रमनं मध्येच थोडा कठोर आवाजात विचारलं, साहेब काय बोलताय तुम्ही? सावध राहा, इथे काही गोष्टी आम्ही ठरवतो. समरचा चेहरा एकदम बदलला. त्याच्या डोळ्यात धार आली. ठाकूर साहेब, तुमचे दिवस आता संपलेत. तुम्ही खूप वर्ष या शहराला आणि इथल्या लोकांना त्रास दिलात, भीती दाखवलीत, त्यांच्या कष्टाच्या पैशावर जगलात. आता मी तुम्हाला संपवणार आहे. तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त करून, कोर्टात उभं करून. तुम्ही जिथे जाल तिथे कायद्याचा हात तुम्हाला गाठेल. हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरली. महेंद्रच्या चेहऱ्यावरचं स्मित हळूहळू गायब झालं आणि विक्रमने जबडा घट्ट केला. समर उठला. खुर्ची मागे सरकवत महेंद्र आणि विक्रमच्या अगदी जवळ जाऊन थंड, धारदार स्वरात म्हणाला, धमक्या देऊन जग जिंकता येतं असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही एक गोष्ट विसरत आहात. मी समर प्रताप आहे. लोक मला राऊडी समर म्हणून ओळखतात. तुम्हापेक्षा मोठे, जास्त सामर्थ्यशाली गुन्हेगार मी गारद केले आहेत. तुमचं साम्राज्य, तुमच्या दहशतीच्या या भिंती मी एक एक करून उद्ध्वस्त करणार आहे. समर झपाझप पावले टाकत पांडे पवनसोबत निघाला आणि निघताना म्हणाला, मी पुन्हा भेटेन, पण पुढच्या वेळी इथे पाहुणा म्हणून नाही, अटक वॉरंट घेऊन. समरचे शब्द एवढे धारदार होते की महेंद्र आणि विक्रम क्षणभर गप्प झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा गर्वाचा मुखवटा ढासळलेला दिसत होता. त्या क्षणी ठाकूर बंधूंना कळलं होतं की माधवपूरमध्ये पहिल्यांदाच त्यांच्याशी भिडण्याची हिंमत असलेला अधिकारी आला आहे आणि हा खेळ आता तितकासा सोपा राहणार नाही. तिघांची पावलं जशी बंगल्याच्या दारातून बाहेर पडली तसा त्या भव्य घरातल्या वातावरणावर एक थंड सावली पडली होती. संध्याकाळचे वातावरण थोडं उदासवाणं होतं. माधवपूरच्या उपनगरातील एका जुन्या वाड्यात अनिता राहत होती. घराच्या अंगणात शांतता होती, पण त्या शांततेतही एक दडपण जाणवत होतं. समर प्रताप सिंह आपल्या अधिकृत गाडीतून उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. सब इन्स्पेक्टर पवन दारापाशी थांबला, पण समरने त्याला आत न येण्याचा इशारा केला. ही भेट वैयक्तिक आहे, तो शांतपणे म्हणाला. समर घरात शिरला. आत अंधुक प्रकाशात अनिता बसलेली होती. तिचे डोळे लाल झाले होते. दिवसेंदिवस चाललेलं रडणं आणि संताप तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. हातात तिच्या वडिलांचा एक जुना फोटो होता. त्यांचा हसरा चेहरा पाहून तिच्या डोळ्यांतून पुन्हा पाणी आलं. समर हळूच तिच्यासमोर खुर्चीवर बसला. अनिता, तो सौम्य स्वरात बोलला, मी समर प्रताप सिंह. मला माहीत आहे तुमच्या वडिलांच्या हत्येने तुम्ही खूप मोठं दुःख सहन करत आहात, पण मी तुम्हाला एक वचन द्यायला आलो आहे. हे अन्याय करणारे ठाकूर कितीही सामर्थ्यवान असले तरी त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणणारच. अनिताने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यामागे एक ठाम संतापही होता. समर, तुम्ही म्हणताय ते खरं असावं असं मला वाटतं, पण आत्तापर्यंत जे कोणी ठाकूरांविरुद्ध उभं राहिलं ते नाहीसं झालं, मारलं गेलं. माझ्या वडिलांनी, अमरीशने धाडस दाखवलं, पण त्याची किंमत त्याला जीव देऊन चुकवावी लागली. समरने तिचा हात अलगद धरला. अनिता, मी वेगळा आहे. माझा प्रत्येक श्वास या समाजासाठी आहे. ठाकूरांच्या गुन्ह्यांना पुरावे हवेत आणि त्यासाठी तुमची मदत मला लागेल. मी एकटा हा डोंगर हलवू शकणार नाही, पण आपण एकत्र आल्यास तो डोंगर कोसळेलच. अनिता थोडी सावरली. तिच्या आवाजात थरथर होती, पण शब्दांमध्ये धैर्य दाटलेलं होतं. ठीक आहे समर, माझ्याकडे काही माहिती आहे जी कधीच पोलिसांना मिळाली नाही. महेंद्र ठाकूरचं एक गुप्त गोदाम आहे शहराच्या बाहेर, जुन्या साखर कारखान्याजवळ. तिथे त्यांची सगळी काळी कमाई लपवलेली असते. शस्त्र, ड्रग्ज, खंडणीचे पैसे. तिथूनच त्यांचं संपूर्ण जाळं चालतं. पोलिसांच्या नजरेआड ठेवण्यासाठी ते गोदाम ट्रक ट्रान्सपोर्टच्या नावाखाली चालवतायत. समरने तिचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकलं, नोट्स काढल्या. त्याचा चेहरा अधिक गंभीर झाला. हाच तर तो धागा आहे ज्याची मला वाट पाहत होतो. एकदा हे गोदाम आपल्या ताब्यात आलं की ठाकूर बंधूंचं साम्राज्य डळमळेल. अनिता अजून पुढे म्हणाली,
ते फक्त गोदामच नाही, त्यांच्या लोकांची यादी माझ्याकडे आहे. कोण कुठे काम करतो, कोणावर विश्वास ठेवतात, सगळं अमरीशनं जमवलं होतं. त्याने मला सांगितलं होतं की योग्य वेळ आल्यावर हे वापर. कदाचित ती वेळ आता आली आहे. समरच्या डोळ्यात एक ठाम चमक उमटली. अनिता, तू आज खूप मोठा पाऊल उचलला आहे. मी वचन देतो, तुझ्या वडिलांचं, अमरीशचं रक्त वाया जाणार नाही. ठाकूर बापलेकांच्या प्रत्येक पापाला आता शिक्षा मिळेल. अनिता काही क्षण शांत बसली. मग तिने डोळ्यातील अश्रू पुसले आणि ठाम स्वरात म्हणाली, समर, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, पण मला एकच हवंय, माधवपूर या राक्षसांपासून मुक्त व्हावं. तुम्ही ही लढाई जिंकलात तर माझ्या वडिलांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. समर उठला, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाला, हे माझं कर्तव्य आहे अनिता, आणि मी कर्तव्य चुकवणार नाही. आता ही लढाई सुरू झाली आहे. त्या क्षणी जणू वाड्यातील हवेमध्येच एक नवा निर्धार पसरला. आता माधवपूरमध्ये न्यायाची पहाट उगवण्याची चाहूल लागली होती. रात्र काळी, शांत आणि तणावाने भरलेली होती. माधवपूरच्या बाहेरच्या एका ओसाड गल्लीत, जिथे जुन्या कारखान्यांच्या सावल्या आणि अंधारात मिसळलेले गोडाऊन होते, तिथे विक्रम ठाकूरचा विश्वासू माणूस आपल्या लोकांसह मोठी डिलिव्हरी स्वीकारण्याच्या तयारीत होता. दिवसभर पवनच्या खबरीने आणि काल अनिताने दिलेली माहिती समरच्या डोक्यात घोळत होती. हीच ती संधी होती महेंद्र आणि विक्रमच्या पैशांच्या मुळावर घाव घालण्याची. त्याने पोलीस स्टेशनमध्ये तातडीची बैठक बोलावली. आज रात्री आपण सरळ त्यांच्या पैशाच्या शिरा कापणार आहोत, समरने गंभीर आवाजात सांगितले. गोडाऊनमध्ये ड्रग्ज येत आहेत आणि त्याच्यासोबत महेंद्रच्या साम्राज्याला चालना देणारे लाखो रुपये. एकही पुरावा निसटू द्यायचा नाही. टीममध्ये उत्साह आणि तणाव यांचा मिलाप होता. प्रत्येकाला माहीत होते की हा धक्का मोठा असेल, पण त्याचबरोबर धोकाही तितकाच प्रचंड. रात्री 11:30च्या सुमारास काळ्या रंगाच्या 2 जीप आणि एक मिनी ट्रक हळूच गोडाऊनच्या जवळ पोहोचले. लाईट्स बंद. समरने हाताचा इशारा देत सर्वांना पसरून पोझिशन घेण्यास सांगितले. पवन रायफल हातात घेत गोडाऊनच्या मागच्या बाजूला गेला, तर पांडे पुढच्या गेटवर नजर ठेवून होता. अंतरावरून ट्रकचा मंद आवाज ऐकू येऊ लागला. काही क्षणांनी पिवळसर हेडलाईट्स अंधार चिरत आत वळल्या. ट्रक गोडाऊनच्या गेटपाशी थांबला. 2 माणसं उतरून शटर उघडू लागली. त्याच क्षणी समरने रेडिओवर आदेश दिला, ऑपरेशन सुरू. क्षणातच अंधारातून पोलिसांचे सशस्त्र पथक बाहेर आले. हात वर, पोलीस, अशी गर्जना हवेत घुमली. गोडाऊनमधील माणसांनी पळायचा प्रयत्न केला, पण पवनच्या टीमने मागचा रस्ता आधीच बंद केला होता. काही जणांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण सेकंदात त्यांना जमिनीवर पाडून हँडकफ लावण्यात आले. गोडाऊनच्या आत शिरल्यावर दृश्य धक्कादायक होते. लाकडी पेट्यांच्या रांगा, ज्यातून पांढऱ्या पावडरचे छोटे ढग बाहेर पडत होते. समरने एक पेटी उघडून पाहिली. उच्च दर्जाचं कोकेन. त्याची किंमत कोट्यावधी रुपये होती. हेच आहे त्यांचं खरं रक्त, समरने पवनकडे बघत म्हटलं. आता महेंद्रचा श्वास गुदमरायला लागेल. विक्रम मात्र या सापळ्यातून थोडक्यात निसटला होता. समरला माहीत होतं की ही लढाई अजून संपलेली नाही, पण आजचा विजय मोठा होता. महेंद्र ठाकूरच्या काळ्या पैशाच्या प्रवाहातला पहिला धक्का बसला होता. आणि त्याचवेळी स्टेशनवरून आलेला वायरलेस संदेश रात्रीच्या हवेत घुमला. ॲडिशनल SP साहेब, ड्रग्जचा पूर्ण माल आणि 12 आरोपी ताब्यात, ऑपरेशन यशस्वी. दुसऱ्या दिवशी सकाळचा सूर्य माधवपूरच्या आकाशात नुकताच चढत होता. शहरात अजूनही लोक आपापल्या रोजच्या कामासाठी निघण्याच्या तयारीत होते. ASP समर मात्र आधीच जागा होता. मागच्या रात्रीचा यशस्वी छापा त्याच्या डोळ्यांसमोर सतत फिरत होता. महेंद्र ठाकूरच्या गुप्त गोदामातून मिळालेली कोट्यावधी रुपयांची ड्रग्ज, बेकायदेशीर शस्त्र आणि काळ्या पैशांचा साठा. ही कारवाई फक्त कायद्याचा विजय नव्हता, तर ठाकूरच्या साम्राज्यावर केलेला पहिला जबरदस्त घाव होता. पण या लढाईत महत्त्वाची भूमिका होती अनिताने दिलेल्या माहितीची. त्यामुळे समरला वाटलं की आजच तिला या विजयाची बातमी सांगावी. तो आपल्या अधिकृत गाडीतून सकाळीच तिच्या वाड्याकडे निघाला. घराच्या अंगणात पोहोचताच त्याने पाहिलं, अनिता एका जुन्या झाडाखाली बसलेली होती. हातात वडिलांचा फोटो, तिच्या डोळ्यात अजूनही दुःखाची छाया होती. पण कालच्या भेटीनंतर आलेली एक हलकीशी आशेची किरणही जाणवत होती. समरने हळूच तिच्यासमोर जागा घेतली. अनिता, तो गंभीर पण उबदार स्वरात म्हणाला, मला तुला एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे.
तुझ्या दिलेल्या माहितीच्या आधारावर आणि आमच्या खबऱ्यांच्या मदतीने आम्ही काल रात्री छापा टाकला आणि त्या छाप्यातून आम्हाला कोट्यावधी रुपयांची ड्रग्ज आणि काही महत्त्वाचे पुरावे जप्त करता आले. अनिताने चकित नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पण यावेळी ते फक्त दुःखाचे नव्हते, त्यात दिलासा आणि आनंदही होता. समर, खरंच इतकं मोठं पाऊल तुम्ही एका रात्रीत उचललत? समरने ठाम आवाजात उत्तर दिलं. हो अनिता, ही फक्त सुरुवात आहे. आता महेंद्र आणि विक्रम ठाकूर यांच्यासाठी दिवस मोजकेच शिल्लक राहिले आहेत. लवकरच ते जेलच्या मागे असतील आणि मी खात्री देतो तुझ्या वडिलांच्या अमरीशच्या हत्येची शिक्षा त्यांना मिळणारच. अनिता काही क्षण गप्प राहिली. मग ती उठली. समोर उभी राहून समरकडे बघू लागली. तिच्या डोळ्यात आता दुःखाऐवजी धैर्य चमकत होतं. समर, मी तुमच्या ऋणात आहे. तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या राक्षसांना गुडघ्यावर आणण्याची लढाई सुरू केली आहे. पण ही फक्त तुमची लढाई नाही, ही माझी देखील आहे. तुम्ही जिथपर्यंत जाल तिथपर्यंत मी तुमच्यासोबत असेन, शेवटच्या क्षणापर्यंत. समरने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला जाणवलं की तिच्या मनात आता फक्त सूड नाही तर न्याय मिळवण्याची ठाम इच्छा आहे. तुझा निर्धारच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे अनिता. ही लढाई आता थांबवायची नाही. पुढची पावलं आणखी जोरदार असतील. दोघांच्या शब्दात एक वेगळं बंध निर्माण झालं होतं. तो बंध दुःखातून जन्माला आलेल्या आशेचा आणि न्यायासाठी केलेल्या शपथेचा होता. त्या क्षणी असं वाटलं की माधवपूरच्या हवेत एक नवा अध्याय सुरू झाला आहे, जिथे भीतीची सावली हळूहळू दूर होत होती आणि न्यायाची पहाट उगवत होती. इकडे विक्रम धावत धावत रागत महेंद्र ठाकूरच्या रूममध्ये गेला. त्याने पोलिसाने घातलेल्या छाप्याबद्दल आणि झालेल्या नुकसानीबद्दल सांगितले. महेंद्र ठाकूर प्रचंड संतापला. त्याने आणि विक्रमने समरच्या बंगल्यावर हल्ला करण्याचे ठरविले. विक्रमने 30-40 लोकांना तलवारी, हॉकी स्टिक्स आणि इतर हत्यारे घेऊन आज रात्री समरच्या बंगल्यावर हल्ला करण्यास सांगितले. रात्रीचं वातावरण शांत होतं. माधवपूरचं आकाश ढगांनी भरलेलं आणि वाऱ्याचा हलका गार झोत वाहत होता. समर पोलीस स्टेशनमधील एका दीर्घ मीटिंगनंतर थकलेला आपल्या गाडीतून बंगल्याकडे परतला. बंगल्याच्या गेटवर सुरक्षा तैनात होती आणि आत अमिषा आणि निशा त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. स्वयंपाकघरातून सुगंध दरवळत होता. जेवण तयार होतं. पण शहराच्या दुसऱ्या टोकाला विक्रम ठाकूरने आधीच आपल्या 30-40 माणसांची तुकडी सज्ज ठेवली होती. तलवारी, लोखंडी रॉड्स, हॉकी स्टिक्स, चाकू आणि काही बंदुकींसह. महेंद्र ठाकूरचा चेहरा रागाने लाल झालेला होता आणि त्याचा आवाज विक्राळ. आज त्याला दाखवायचं आहे की ठाकूरांच्या विरोधात उभा राहणारा माणूस किती दिवस जगतो. उत्तर रात्रीच्या सुमारास हल्लेखोर बंगल्याजवळ पोहोचले. आधीच ठरल्याप्रमाणे त्यांनी वीज पुरवठा खंडित केला. अचानक संपूर्ण बंगला अंधारात बुडाला. अमिषा आणि निशा घाबरून हॉलमध्ये एकत्र उभ्या राहिल्या.